महायुती सरकारमध्ये आलबेल असल्याचा दावा सातत्याने करण्यात येतो, तरी प्रत्यक्षात मात्र सरकारमध्ये धुसफूस असल्याचं नेहमी समोर येत असतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री उशिरा पुण्यामध्ये बैठक झाली होती। या बैठकीत निधी वाटपावरनं झालेल्या चर्चेत एकनाथ शिंदेंनी खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। अर्थ खात्याकडनं आणि शिवसेना मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या फाईल वेटिंगवरती ठेवल्या जातात। अशा पद्धतीची बाब शिंदेंनी शहांच्या लक्षात आणून दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय। अर्थ खात्याच्या अडसरामुळे शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांच्या विकास कामामध्ये अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार देखील शिंदेंनी केल्याचं समजतंय। पण एकनाथ शिंदेंशी आपले संबंध चांगले आहेत, ते शहा यांच्याकडे तक्रार करतील असं वाटत नाही, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय। अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। अर्थ खात्याच्या फाईली क्लिअर होत नाहीत असं आज तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अमित शहांच्याकडे केली असं माहिती समजते। मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाहीत। हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगणं बंद करा। या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत मी बरोबर होतो, स्वतः देवेंद्रजी बरोबर होते, स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते। आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळं ते तिकडे तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही। जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील, सीएमशी बोलतील। याबद्दल माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। एकनाथ शिंदे साहेब हे अतिशय चांगले नेते आहे, उत्तम नेते आहेत। तक्रार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करणार नाही। आणि एकनाथ शिंदे साहेब एक आक्रमक नेते आहे। जर त्यांच्या मनात ज्या दिवशी काही बोलायचं असेल तर ते असं अमित भाईंना सांगून बोलतील नाही। त्यांना बोलायचं असेल तर ते डायरेक्ट कॅबिनेटमध्ये अजितदादा बोलतील। आणि म्हणून अजितदादा म्हणाले ते खरं आहे की एकनाथ शिंदेजी त्यांच्याशी बोलतील, अमित भाईंसोबत बोलतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।